ऑपरेशन प्रहार अंतर्गत 2 आरोपींकडून 2 देशी कट्टे जप्त. रॉबरीच्या गुन्ह्यातील एक फरार आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांची कार्यवाही. माननीय पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील जबरी चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत पातूर रोडवर ट्रक चालकार मारहाण करून लूटमार करणाऱ्या आरोपांबाबत बातमीदाराकडून माहिती घेत असताना आरोपी नामे अतिश विष्णू सूर्यवंशी याने साथीदारासह ट्रक चालकास लुटले असल्याची माहिती मिळाली व या आरोपींकडे देशी कट्टा असल्याचे बातमीदाराने सांगितले. त्यावरून दिनांक 6/6/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक या आरोपीचा शोध घेत असताना एका पथकास आरोपी अतिश विष्णू सूर्यवंशी आणि अभिषेक बबन डोंगरे असे मालवाडाकडून हातरूनकडे जाणार असल्याच्या माहितीवरून सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना पकडले असता आरोपी नामे अतिश विष्णू सूर्यवंशी वय 25 वर्षे राहा डोंगरगाव ताजी अकोला हा साथीदार नामे अभिषेक बबन डोंगरे वय 25 वर्षे राहा मालवाडा पो हातरू ता बाळापूर जी अकोला याचे सह मिळून आला. त्यांच्या अंगझडतीमध्ये अभिषेक बबन डोंगरे वय 25 वर्षे राहा मालवाडा पो हातरू ता बाळापूर जी अकोला याचे ताब्यातून एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. तसेच दुसऱ्या पथकास यातील आरोपी नामे सूरज उर्फ सुन्या शंकर सोनटक्के वय 25 वर्षे राहा चिखलवाडी नांदेड यास टीकेवी चौक पातूर येथे पकडले असता त्याच्या ताब्यात एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. दरम्यान सदर आरोपींकडे सखोल विचारपूस केली असता अतिश विष्णू सूर्यवंशी वय 25 वर्षे राहा डोंगरगाव ताजी अकोला हा पोस्ट स्टेशन जुने शहर अपक्र 660/2026 या जबरी चोरोतील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे व आरोपी नामे अभिषेक बबन डोंगरे आणि सूरज उर्फ सुन्या शंकर सोनटक्के यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पातूर आणि पोलीस स्टेशन उरळ येथे आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आली आहे. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्थित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थागोशा यांचे मार्गदर्शनाखाली गोपाल जाधव सपोनी, माजिद पठाण पोउपनी. अकोला जिल्ह्यामध्ये आमचं एक ऑपरेशन प्रहार सुरू आहे, ज्याच्यामध्ये विविध जे काही अवैध धंदे आहेत त्याच्यावर कठोर कारवाई आमची सुरू आहे. त्याच्याच अंतर्गत आमची एक गुप्त माहिती आम्हाला भेटली होती. तसेच आमचा एक जबरी चोरीचा ऑफेन्स होता रॉबरीचा, जो ऑन डिटेक्टेड होता. त्याच्यामध्ये आमच्या एक आरोपीचा आमचा एक शोध लावला होता तो डिटेक्शनमध्ये आणि तो त्याच्याकडून माहिती घेऊन तसेच आमचा एक जे काही इंटेलिजन्स आमच्याकडे होती आणि टेक्निकल सर्वेलन्स आम्ही 7-8 दिवसपासून सुरू केली होती. त्याच्यामध्ये आज एक मोठी कारवाई झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखांनी एक चांगली कारवाई केली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 2 आरोपीकडून वेगळे आरोपीकडून आर्म्स भेटलेले आहे आणि 2 जिवंत काडतूस भेटलेले आहे. 2 पिस्टल रिकवर झालेली आहे आणि आम्ही 2 आर्म्स ॲक्टचे केसेस आता दाखल करीत आहोत. तसेच यांनी कुठून जे पण आणलेलं आहे अजून कोणाला देणार होते हे पूर्ण आमचं आता इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये आम्ही हे करणार आहोत. आणि एक याच्यामध्ये हे सांगण्याचं पण एक आहे की हे जे आहे एक मुख्य आरोपी याच्यामध्ये आहे सूरज सोनटक्के हे 24 वर्षाचा आहे आणि नांदेडचा आहे. हे इथे मूर्तिजापूरमध्ये आला होता काही केटरिंग सर्व्हिसमध्ये काही कामासाठी, परंतु तिथे त्यांनी काही आर्म्स सप्लाय वगैरेचं काम सुरू केला होता. जे 392चा सुद्धा आरोपी आहे जो आतिश सूर्यवंशी तो सुद्धा नांदेडचा आहे. तर बाहेरून येऊन इथे यांचा जबरी चोरी करण्याचा मनस्थिती होती. लोकांना चाकूचे धाक दाखवून वगैरे जबरी चोरी करणे आहे यांचा मनामध्ये होता. हे तिघी आरोपी जे आहे सूरज सोनटक्के हे आतिश आणि दुसरा अभिषेक डोंगरे हे 24 वर्षाचे आहे आणि कुख्यात आहे म्हणजे यांच्यावर बरेच क्राईम रेकॉर्ड आहे. तर हे अटकनंतर एक चांगलं म्हणजे थाप निर्माण होईल. तसेच जे काही यांची गुन्हेगारी करण्याची मानसिकता होती त्याच्यावर म्हणजे स्थानिक गुन्हे शाखांनी आणलेलं आहे. आणि सर्व आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे प्रमुख आहे सर्व कर्मचारी आहेत ज्यांनी हे चांगली टेक्निकल सर्व्हिलन्स आणि गुप्त माहितीद्वारे कारवाई केली त्यांचं अभिनंदन करतो. जय. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.